सगळेजण इथं जमलो आहे ते या कार्तिकाच्या भूमीमध्ये. गणेशाला तर आपण सगळ्यांनी मानत आहे, पण शिवजींचे जे कार्तिक म्हणून आहे त्यांचं मंदिर या शिरसगाव कसब्यामध्ये आहे. कार्तिक स्वामीला सुद्धा नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय अध्यक्ष जे लाभले आहेत ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष, पत्रकार व नागरिक विकर शेती पतसंस्था अध्यक्ष, विविध संस्थांचे अध्यक्ष असे सन्माननीय मनोहररावजी सुणे, त्याचप्रमाणे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष युसुफ खानजी पठाण यांच्या नावामध्येच सुरुवातीला सांगितलं युसुफ हा शब्द येतो. एक देव होते की ज्यांनी फिल्म इंडस्ट्री गाजवली आहे, त्यांना टोपण नाव दिलीप कुमार होतं. एक आमचे हे दिलीप कुमार. त्यानंतर आमच्या या केंद्रीय कार्यकारिणीचे सन्माननीय उपाध्यक्ष राजेंद्रजी गुरे, प्रदीपजी जोशी, नवनिर्वाचित आज ज्यांच्याकडे महासचिव म्हणून दायित्व आलं, तब्येतीच्या कारणामुळे सुरेशरावजी सवळे जे आमचे महासचिव फाउंडर मेंबर आमचे मार्गदर्शक आहेत, यांनी आज त्यांचा स्वतःचा पदभार हा त्यांच्या चिटणीसांकडे सरचिटणीसचा दिला. असे आमचे सरचिटणीस त्यांच्या नावात पवार आहे, महाराष्ट्र पवार आम्ही चालतो असं म्हणतात. कुठले लहान मोठे माहीत नाही असे अशोकरावजी पवार. नव्याने अशोकरावची जागा घेतल्यामुळे बाजूलाच बसले आहेत असे प्राध्यापक रवींद्रजी मेंढे आपले नवनिर्वाचित चिटणीस. त्याचप्रमाणे त्यांचा संपर्काची जागा तिकडच्या तिकडे झाली आहे. म्हणून असे अरुणरावजी कुलते केंद्रीय संपर्क प्रमुख, त्यांना सहकारी म्हणून दोघांच्या मध्यात जिल्हाध्यक्षांनी दुवा धरून ठेवले कार्यालय प्रमुख बाबारावजी खडसे. तिथून मग सगळ्याला आम्हाला काम पडणार आहे. या सगळ्याशी असणारा कोश कोणाकडे असेल तर पूर्ण असे असलेले अशोकरावजी पवार केंद्रीय कोषाध्यक्ष, अशोकरावजी राऊत केंद्रीय कोषाध्यक्ष, सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष एकच असतात. सह्याद यांच्यात चालतात. नाव एक आहे ना, अशोकाचं चक्र सगळीकडे आहे, त्यामुळे अशोकरावजी राऊत या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणजे ज्यांनी नव्याने इथे एकदम चांगलं करून तळपदार आणि काम आणलं असे आमचे सुधारकरजी टिपरे, त्यांचं मी पहिले तर अभिनंदन करतो. त्यांनी या जिल्ह्यात उगम स्थानात पहिलं पत्रकार भवन होण्यासाठी सगळ्यात मोठा पुढाकार घेतला. असे सुधारकरजी नव्याने या संघटनेला अवांतर गोष्टीपेक्षा नेहमी प्रसिद्धीच्या झोकात वाहून देणारे आणि प्रसिद्ध देणारे आमचे नवीन तरुण तडफदार असे केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख सागरजी सवळे यांची आज नियुक्ती झाली आहे. त्याचप्रमाणे विधी सल्लागार म्हणून आम्हाला नेहमी त्यांच्या विधी म्हणून त्या याच्यामध्ये शासनाच्या म्हणा बाकीच्या घटनेच्या याच्यात नेहमी आम्हाला सल्ला आणि काम पडेल अशा आमच्या किरणताई होते. व तसेच आमच्या महाराष्ट्राचे सरचिटणीस राजेंद्रजी ठाकरे, पवार आल्यावर ठाकरे आले पाहिजे. या विदर्भाला सचिव म्हणून आमचा सचिव, या संचालक मंडळाच्या पतसंस्थेच्या संचालिका ज्यांच्या वास्तूमध्ये अध्यक्षांसोबत बसला अशा आमच्या वैशालीताई इथं जमलेले नाव घेत बसलो तर माझी गाडी चुकेल, तुमची गाडी चुकेल. त्यामुळे इथे जमलेले माझे सर्व वरिष्ठ ज्येष्ठ समवयी माझ्याहून लहान असले तरी माझे सहकारी असे बंधू आणि भगिनींनो, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाला ज्या वेळेला आज आपण पाहतोय तर ग्रामीण या शब्दात आपण नेहमी सांगतोय की ग्रामीण हा शब्द घडला आहे कारण ग्रामीण शिवाय पत्रकार संघाची कुठलाच विषय नाही. मेट्रो सिटी मध्ये नाही, तो ग्रामीणांमध्ये आहे. आणि सांगायचं तात्पर्य या संघटनेमध्ये आहे जे पत्रकारांचं कौतुक आणि कार्य केले जाते आणि त्यांच्याकडे जबाबदारी दिली जाते. शासनाच्या पहिल्या ध्येय धोरण आणि मनुष्याला हक्क देण्याचं काम पहिल्या जमान्यामध्ये मतदान करायचं असेल तर 19व्या वर्षी होतं. जरी आज कालांतराने 18 झालं असेल, पण मला या संघटनेत पहिलं मतदान करायचं म्हणजे अधिकार दाखवायचं काम 2004 ला मिळालं. आज 25 आहे, 21 वर्ष पूर्ण आले. मी मतदान करण्याच्या हक्काचा आणि योग्यतेचा झालो. म्हणून मला आज या संघटनेत हा कौतुकाचा मतदान रूपी सत्कार सोहळ्यात माझ्या
सत्कारातून उत्तर देण्यासाठी आज मला मिळालेला आहे मान आहे, त्याचा मी सार्थ अभिमान बाळगतो। इथे मी माझ्या संघटनेच्या व सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानून कौतुक करून धन्यवाद देऊन शब्द संपवणार नाही, कारण तिथं खेड्यापासून तर शेतीपर्यंत आणि आज अदर स्टेट मधील सगळ्या ठिकाणी घोडदौड करत आहे ते तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सहकार्याने। असं म्हणतात की या पत्रकार संस्थेची वास्तू या वेळेला उभी राहिली तर ती डोळ्यापुढे ठेवण्यापूर्वी मनोहररावजी सुने यांनी डोळ्यासमोर पत्रकारांच्या ज्या समस्या आणि पत्रकारांना असं म्हटलं जाते की एक वेळेला एखाद्या टपरीवाल्याला लोन द्यावं पण पत्रकाराला लोन देताना विचार केला जातो त्याच्याकडे काही असलं तरी गॅरंटी असली तरी त्याची गॅरंटी त्याला आरसा दाखवायचा त्या संस्था करतात, पण या संस्थेला मोठं करण्याचं काम पत्रकार करतो। त्यांच्या वेगवेगळ्या समस्या, त्यांच्या आमसभा, त्याच्यातल्या असलेल्या वेगवेगळ्या विषयावरती लिखाण करून त्या संचालकांवरती असो बाकी विषयावर चांगल्या गोष्टीला पुढे आणून त्या संस्था पुढे नेण्याचं काम पत्रकार करतो। या दोन्ही मधला दुवा साधून पत्रकार आणि पतसंस्था यांचं एकत्रीकरण मनोहररावजी सुनेंनी केलं व आज आपण पाहतोय ही वास्तू आज 3 मजली असून त्याच्याच हॉलमध्ये आपण दरवाढी आपल्या स्वतःच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम घेतोय। जिल्हा बँकेच्या मध्ये भाड्याने यापेक्षा मोठा विषय नाही आणि पत्रकारांची पतसंस्था ज्या वेळेला उभी राहिली त्यावेळेला आताच आपण ऐकला 250 रुपये म्हणजे 2 + 5 इज इक्वल टू त्याची केलेली बेरीज म्हणजे 7 तर या 7च्या पलीकडे 75 कोटीकडे क्रमांक आला आहे। म्हणजे तुम्ही त्या झिरोची वाढती संख्या तर त्या 75 आणि 250 वर कितीतरी नेऊन ठेवली अशीच उत्तर या संस्थेची प्रगती हो, या पत्रकार संस्थेची त्यातून प्रगती हो। आज आपण पाहिलंय की आपण आपले पत्रकार बंधू गेले त्यांना आपण काही देऊ शकलो नाही, पण काहीतरी त्याला फुलाची पाकळी देण्याचं काम या संघटनेने याच पत्रकार संस्थेच्या याच्यामध्ये ठेवीच्या रूपाने केलाय। आपल्या सगळ्यांसाठी विमाही काढला आहे। पुढे या सगळ्या कार्यक्रम होत राहतील। भविष्यामध्ये हे पत्रकार संघटना अधिक उदयास आणण्यास आणि भरपूर सांगा ते बांधा मनापेक्षा कटक ते कटक पर्यंत नेण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने व्हावं। या प्रसंगी एवढंच बोलतो, वेळाअभावी आणि माझ्या वाणीला शब्दांना विराम देतो।